माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हनुमान जयंतीची कथा सांगणार आहे। दशरथ राजा हे अयोध्येमध्ये राज्य करत असताना त्यांना 3 पटराण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी। पण त्यांना तिघीलाही पुत्रप्राप्ती नव्हती। त्यावेळेस प्रश्न पडला की तिन्ही राण्याला पुत्रप्राप्ती नाही, मी राजा युद्ध करताना देव सध्या मला सोबत घेऊन जात येतं। असं युद्ध करताना वृषभ असणारा एक दैत्य युद्ध करू लागला आणि त्याच वेळेस दशरथ राजाचा काय झाला तर रथ मोडला आणि मग कैकेयीनं तो रथ आदर धरल्यानंतर दशरथ राजाने युद्ध केलं आणि पराक्रमी झाले, विजयी झाले, आनंद झाला। दशरथ राजाला घरी आले आणि त्यावेळेस विचार केला की आपल्याला पुत्रप्राप्ती नाही, काय करावं। त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं की शृंग ऋषीला जाऊन घेऊन या आणि त्या ऋषीला आल्यानंतर कामेष्टी यज्ञ केला करू आणि मग आपल्याला पुत्रप्राप्ती होईल असं म्हणून मग त्या जाऊन राण्याला असणाऱ्या 3 जणी सोबत घेतल्या, सगुण आणि सुंदर अशा, आणि मग पायी असणारं चालत गेले वनामध्ये आणि त्या ऋषींना असणाऱ्या शृंग ऋषीला घेऊन आले आणि कामेष्टी यज्ञ केला आणि पायस नावाचं फळ होतं ते काय झालं, येते कुंडामधून त्यांनी प्राप्त झालेलं भरून ठेवलेलं होतं ते घेतलं आणि ते घेऊन आल्यानंतर आनंद झाला। आपण कामेष्टी केलेला आहे, यज्ञ केल्यामुळं आपल्याला पुत्रप्राप्ती होणार आहे। दशरथ राजाला आनंद वाटू लागला, मग तो हातामध्ये असणारं पात्र निघालेलं घेतलं आणि तो काय केला आपल्या राणीवाकडे आला। आल्यानंतर काय केलं त्यांनी आधी कौशल्येला दिलं आणि सुमित्रेला दिल्यानंतर कैकेयीला राग आला, मी सगळ्यापेक्षा लाडकी आहे आणि मी किती पराक्रमी आहे, हुशार आहे आणि मला दिलेलं नाही। तिनं सगळ्यापेक्षा लहान होती, मग राजानं काय केलं तर मोठ्या असणाऱ्या राणीला दिलं, नंतर दुसरीला दिलं आणि मग ही रुसल्यानंतर एक त्या तेवढ्यामध्ये असणारी एक घारीण आली आणि घारणीनं होती ती ताटामधलं फळ उचलून घेऊन गेल्यानंतर ती मग आता काय करावं पडलं आणि मग असणार काय केलं तर सुमित्रेनं आणि कौशल्येनं आपल्याच फळामधला एक तुकडा काढला आणि मग 2 जणींनी मिळून कैकेयीला भरवला। म्हणून मग त्याला 9 महिने प्राप्त झाल्यानंतर कौशल्येला राम झाला आणि सुमित्रेला असणारा कोण झाला तर लक्ष्मण झाला आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न दोघीनं भरवल्यामुळे झाले। आणि एक तुकडा ज्यावेळेस असणारा कोण गेला होता तर हनुमंतराया अंजनी माता पर्वतावर तप करत बसल्या केसरी नावाच्या वानराची पत्नी होती आणि महादेवाला प्राप्त करून तसाच तुझ्यासारखाच पुत्र मला प्राप्ती होती। तपश्चर्या डोळे झाकून करत असताना घारणीनं आला आणि असणारं काय केलं तर तिच्या हातामध्येच असा फळ पडला आणि पडल्यानंतर मग तिनं डोळे उघडून पाहते आणि म्हणते की परमेश्वरानंच मला दिलेलं आहे असं वरदान, म्हणून तिनं काय केला विचार केला नाही आणि ते असणारं फळ देवाचीच प्राप्ती आहे, देवानेच फळ मला दिलेलं आहे माझ्यावर म्हणून हातामध्ये मी तपश्चर्या करत आहे असा त्याचा निश्चय झाला आणि ती फळ तिनं खाल्ल्यानंतर तिलाही 9 महिने प्राप्त झाल्यानंतर मग हनुमंतराया त्या ठिकाणी जन्माला आले। वायुपुत्र ही त्यांना म्हणू शकते, केसरी नावाचा त्यांच्या वडिलाचं नाव असणारं केसरी आहे, त्या वानराची प्राप्ती झाली आणि असा सुंदर असणारा हनुमंतराया जन्माला आल्यानंतर उगवल्यानंतर सूर्य इकडं जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्याला वाटलं की ही फळ खाण्यासाठीच आहे। सूर्य तेजस्वी दिसू लागला, लाल होऊन सूर्य चमकू लागला आणि मग उगवलेल्या सूर्याला धरण्यासाठी हनुमंतराया गेल्यानंतर आता सूर्याला गिळतेत असं म्हणून लगेच इंद्रानं काय केलं वज्र असणारं आपलं त्या ठिकाणचं सोडलं आणि मग हनुमंतरायाच्या ओठाला त्या ठिकाणी लागलं आणि मग टाकल्यानंतर मूर्छित पडले आणि मग त्या ठिकाणी पिता वायू असणारे त्या ठिकाणी आले, वारा घातला आणि हनुमंतरायाला मग सावध केलं आणि सगळ्या देवांनी त्या ठिकाणी त्यांना काय केलं आशीर्वाद दिला। अशा प्रकारे असणारा हनुमंतराया एका फळाचा असल्यामुळं सगळं ताकदवान त्या ठिकाणचा आहे। आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर हनुमंतराया सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ठरले। 11वा रुद्र म्हणून तो प्रसिद्धीस आले आणि महादेवाचा अवतार असणारा कृष्ण भगवंताने ज्यावेळेस सांगितलं होतं की राम अवतारामध्ये मला तू सहाय्यता होईल, मी सहाय्यता करणार आहे। कृष्ण अवतारामध्ये सुद्धा रथावर येऊन बसले, राम अवतारामध्ये तर रावणाला युद्ध करण्यासाठी हनुमंतरायाने सहाय्यता केली आणि महापराक्रमी हनुमंतराया त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे।